खूप दिवसानंतर आता ब्लॉग घेतोय हातात, म्हणजे मोबाईल घेतोय हातात आणि ब्लॉग शूट करतोय. कारण की तुम्हाला माहिती होतं घराचं काम चालू होतं, लगेच ती बोलणार काय ताप्या मारा ना का त्याचं काम होई झाले. तर ते काम झालेलं आहे, पण ते किरकोळ काम असतात ना ते थोडंसं राहून गेलं. तुम्ही आता एकदम आता टेन्शन फ्री आहे, तर आता ब्लॉग करायला काय हरकत नाही. मोटिव्ह काय आहे की आता माझ्या दीदीचा आहे फंक्शन घरात, तर इकडं नाही आहे, गुजरातला आहे. तर आता जसं आता किरकोळ काम उरलेले आहेत, आता उद्या जायचंच आहे आम्हाला, निघायचं आहे उद्या. आय थिंक सकाळी निघायचं आहे आम्हाला आणि ट्रेनने जायचं. आता ते थोडंफार जे काम किरकोळ बाकी आहेत ते करून घ्यायचे, नंतर तुम्हाला पण दाखवतो. कारण की जे पहिले झालेले आहेत ना लक्षात नाही राहिलं यार, आपली फॅमिली एवढी मोठी झालेली आता. तर कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला, आपली फॅमिली आता 6.40 kg झालेली आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि खूप खूप मनाला भारी वाटतंय कारण की आता आपली फॅमिली 6.40 वर आहे. लवकरच आपली फॅमिली 10K वर पोहोचणार आहे. तर जर कोणी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बघा दिसतंय ना बाजूला, दाबा दाबा ना, हां असं मनाला भारी वाटतं. शक्यच वाटत नाही मला की 6.40 kg आपली फॅमिली झाली, म्हणजे 6.4 kg फॅमिली झाली आपली. तर लवकर सबस्क्राईब करा आणि 10K पर्यंत पोहोचा. नाही अजून आपल्याला भरपूर काही आपलं म्हणतात ना आयरन गंदिल्लेले नाही अजून आपले, करा तुम्ही सबस्क्राईब. या बघा मित्रांनो, आता हे सगळे कपडे प्रेससाठी काढलेले आहेत. की तिकडे जाऊन थोडंसं टाईट एकदम बेस्ट वाटायला पाहिजे ना. तर काही कपडे घेतलेले आहेत आम्ही नवे. सॉरी थोडी सर्दी झाली. तर तुम्हाला आता कळणार नाही की कोणते कपडे कसे घालायचे आणि फंक्शन काय आहे सुद्धा तुम्हाला माहित नाहीये. पण जर आता सांगितलं तर सस्पेंड राहणार नाही ना बच्ची. वैसे ही सस्पेंड बना के रखिए दोस्तों. और अगर हम वहाँ पे जाएंगे, हम जब वहाँ पे जाएंगे तो तब तुमको पता चल जाएगा ना बच्ची, तब तुम समझ लेना की क्या है फंक्शन. ओके. आता बाजारात आलेलो आहे आणि एवढी गर्दी बाया. आणि इकडं पप्पा गेले, पप्पा आणि लहान भाऊ काय त्यांचं कपड्यांचं काम होतं आणि माझं होतं कपड्यांचं काम. जर तुम्हाला सांगितलं नंतर मोबाईलचं पण काम होतं. पप्पांना नवीन मोबाईल घ्यायचा, कारण की त्यांचा जो जुना मोबाईल होता ना, म्हणजे पहिला मोठा होता नंतर छोटा घेतला त्याने जिओ, तर तो पण खराब झाला. म्हणजे मोठा मोबाईल वापरायचे पहिले पण सोडून दिलं होतं. मग आता कसं नवीन मोबाईल घेतला चिक. तर काही लोक बघतात माझ्याकडे मी ब्लॉग शूट करतो, नवीन वाटतंय. मुंबईसारख्या शहरमध्ये काय वाटत नाही, पण आपल्या खानदेशमध्ये काय ना काय वाटतं. तर तरी काही नाही, कंटिन्यू करू. आता मोबाईलचं काय ते भांडकडं ते मिटवू, नंतर अजून तो किरकोळ काम असेल ते करू. आता पप्पा म्हणले तो रिक्षेत थांब म्हणे, आता काय स्वतःची रिक्षा तर रिक्षेत थांब म्हणे, आम्ही जाऊन येतो म्हणे. हा जो ब्लॉग आहे मित्रांनो तो एक दिवस लेट येईल. म्हणजे ज्या दिवशी जाणार आय थिंक त्या दिवशी किंवा त्याच्या एक दिवस आधी, पण ज्या दिवशी जातोय हा जो ब्लॉग येईल ना त्याच्या एक दिवस गॅप पाडून दुसरा व्हिडिओ येईल. कारण की थोडंसं एडिटिंगला वेळ पाहिजे, कारण की तिकडे गावाला गेले. इंस्टाग्रामला फॉलो करा नक्की. ओके, चला मग बघू काय काम आहे. मित्रांनो आता आलेलं आहे मार्केटला. आता जे माझ्या गावामधून आहेत त्यांना कळलंच असेल की मी कुठे. तर इकडं सगळे मोबाईल शॉप अवेलेबल आहे. एका दुकानावर गेलो होतो पण तिकडं काय आमला बजेट बसला नाही आणि काय मोबाईल आपल्याला बरोबर काय भेटला नाही. तर एकाच शॉपवर मी आलो आता आणि पप्पा बाहेरच थांबले की तू जाऊन ये म्हणे. तर इकडं आलो मी आणि इकडं एक्सचेंज ऑफरमध्ये मला मोबाईल घ्यायचा आहे. की जो जुना मोबाईल आहे सेकंड हँड, म्हणजे जो जुना मोबाईल आहे सेकंड हँड नाही न्यूज घेतला होता. जो जुना मोबाईल आहे तो यायला इकडं एक्सचेंज ऑफरमध्ये नवीन मोबाईल घ्यायचा आहे. मग तो देऊन थोडे पैसे आटकून तो नवीन मोबाईल घ्यायचा आहे. तर असा काय प्रयत्न चालू आहे. दुकानदाराचा मालक तर काय आहे नाही, म्हणजे जो मालक नाही तो नाही, तो बोलतो मला ती बिल घेऊन ये चोरी वगैरे. काय माहिती एवढी आपली यूट्यूब फॅमिलीचं खरं चोरीचं काम करेल का आपण, त्याच्याशी बोलणं चालू आहे. तर की कोणाला काय पण डाऊट असतो की नाही म्हणून शूट केलेलं. तो बोलला की उद्या की त्याला असं वाटलं असेल की तो हँडल नाही करू शकत, त्याचा मालक हँडल करू शकतो. तर उद्या जाऊ आपण किंवा आता गाव म्हणून तेव्हा जाऊ. तर चला काय काम झालं नाही आपलं आज. बेकार आवाज आहे आणि आता आम्ही तुम्हाला ऐकू येत नसेल पण तरी मी आता रस्त्याला चाललो, कारण की उन्हात एवढं डोकं गरम होऊन गेलेलं आहे ना. हां याला पण काम होतं तेव्हा एवढं डोकं गरम होऊन गेलेलं आहे, काही सुचत नाही. आणि रिक्षा एवढी भयान गरम आहे बेकार, कुठे होऊ शकत नाही.
मित्रांनो, जस्ट तुम्हाला आधी बोललो ब्लॉगमध्ये की गावाला जातो आहे तर थोडं काहीतरी सोबत वस्तू पाहिजे, तरी तर मी परफ्यूम घ्यायला आलेलो आहे. तर माझा एक फेवरेट परफ्यूम आहे मोगऱ्याचा परफ्यूम, एवढा बेस्ट असतो मित्रांनो. आता आम्ही आलो स्प्रे घ्यायला. हा चालतो, सेल्फीचा कॅमेरा दिसत नसेल पण आता गावाला जायचं तर हा स्प्रे लागेल आपल्याला आता फिरायला तिथं. तर तिकडं आता इथं ब्लॉग केला मित्रांनो, पण तो दुकानदार बोलला की काय चालतंय, तर त्याला नीट सांगितलं की आपलं एक ब्लॉग चालू आहे, तरी बघा या शॉपमध्ये घेतला आपण. एवढं गरम होतं तर भाई आता आपण उसाचा रस प्यायला आलेलो आहे. तर बघा मी आणि ओम बसली ऑर्डर दिला त्यांना, म्हणजे ओळखीचे आहेत काका. त्यांच्या आधी मी म्हणजे यूट्यूबच्या आधी मी त्यांच्याकडे कामाला करायचो. आता तरी बघा मस्त उसाचा रस एकदम आत्महत्या झाला. आता घरच्या रस्त्यावर चालतो आहे, जे घरी चाललो आता पुरी काहीच कॅपॅसिटी नाही ब्लॉग करायची. तर अशी इच्छा होते की आजचा ब्लॉग इथंच कंप्लीट करतो, म्हणजे इथं एंड करतो. हां, इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा. रोज आपले नवीन एकही दिवस न चुकता रोज न्यू रील्स अपलोड होतात. तिथे पण असंच तुमच्यासारखं प्रेम द्या तुम्ही, जसं इथे यूट्यूबला दिलं. तर मी डेली ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेल. आता 3-4 दिवस कंटिन्यू येतील. भेटूया उद्या डायरेक्ट आपण ट्रॅव्हलिंगला भेटू. तर एक दिवस लेट येईल तो ब्लॉग, पण येईल. ओके, भेटू नेक्स्ट ब्लॉगला. बाय. फॉलो करा, सबस्क्राईब पण करा.